नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या भागामध्ये इंटरेस्टिंग अशा गोष्टी आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. आज आपण पाहतोय दुष्यंतच्या आणि आपल्या कृष्णाच्या लग्नाचा वाढदिवस सगळेजण साजरं करायचं ठरवतात आणि छान प्रकारे त्याचं डेकोरेशनही केलं जात असतं. तर आता कृष्णा इथे नसते, कारण सरपंच ह्या अधिकाऱ्याने तिला मीटिंगला बोलवण्यात आलेलं असतं. तिला जायचं नसतं, पण तिला सगळ्यांनी जबरदस्ती पाठवलेलं असतं. खरं तर त्यात आता एक कुरापत केलेली आहे कोणीतरी. ती कधी आणि कशी लक्षात येईल आपल्या बाळजाबाईंचं ते पुढे गेल्यावर आपल्याला पाहायला मिळणार. स्वयंपाक काय करायचा म्हणून भक्तीला हाताशी घेऊन बाळजाबाई ठरवते आणि दोघीजणी मिळून सगळ्यांसाठी छानसं स्वयंपाकही तयार करताना आपल्याला पाहायलाच मिळतं आहे. तर आता पूर्ववैमनस्य काढण्यासाठी इथे जे आमदार साहेब आहे त्यांनी मुद्दामच वेठीला धरलेलं पाहायला मिळणार आहे आपल्याला कृष्णाला. कारण दिवसभर त्यांनी मीटिंग केली नाही. काय नाटकं, तर जेवण करून येऊ, थोडा टाईमपास करून येऊ असं करत राहिले. हे सगळं काही खरं तर पूजाच्या सांगण्यावरनं झालेले आणि तीच गोष्ट इथे अंमलातही आमदार साहेबांनी आणले. दिवसभर वेळ वाया घालवला, रात्रीची मीटिंग चालू केली आणि बघता बघता 11 वाजले आणि तिला आता सगळेजण घरी आले नाही म्हणून फोन करून विचारू लागतात. तर त्यावेळेला ती फोनवर बोलू लागते की अजूनही मीटिंग संपलेली नाही, तर मी थोड्या वेळाने तुमच्याशी बोलते आणि फोन कट करते. तर आमदार साहेब तिला फोनवर बोलताना ऐकून घेतात. तिचा मुद्दाम 12पर्यंत वेळ वाया घालवायचा, 12 वाजेपर्यंत काही सोडायचंच नाही. म्हणजे कसं घरी जाऊन ती सेलिब्रेशन करूच शकणार नाही, ही त्याची मनातली खरं तर अशी वाईट कल्पना आहे. आता त्याने आता इथे मुद्दामच आता आपल्या कृष्णाला वेठीला धरलेलं असतं की आत्ता मीटिंग चालू आहे, तुम्ही तर 5 गावाचे सरपंच आहात, एक जरी पॉईंटने सटला तर 5 गावांचं नुकसान करून ठेवाल. तर आता इथे मोबाईल बाजूला ठेवा आणि मीटिंगकडे लक्ष द्या असं सांगितलं जातं. बघता बघता 11:12 वाजत आले, अजूनही कृष्णा आली नाही. आपली मैनावती मात्र म्हणू लागली की मला फार भूक लागली, काहीतरी करायला हवं, आपण जेवण तरी करून घेऊया ना, केक कटिंग वगैरे आपण नंतर करूया. तर आता मैनावतीने एवढी छान गोष्ट सांगितली आहे. मात्र आता इथे आपली बाळजाबाई चिडताना बघायला मिळतं की बाळजाबाई म्हणू लागते की 12 काय, सकाळचे 12 का वाजेना, पण आपण जोपर्यंत कृष्णा येत नाही तोपर्यंत जेवण हे करायचं नाही आणि काहीच नाही, इथेच थांबायचं. हा हवा तर ऑर्डर समजा. तर त्यातच ना आढळराव म्हणतात की जे आपले आमदार साहेब आहे ते कधीच एवढं रात्रीचे हे करत नाही उशीर, आणि मीटिंग तेवढं रात्री ठेवतच नाही. आजच असं का घडलं असेल. तर हा जो संशय आहे ना तो बाळजाबाई बोलून दाखवतात. मला काही वेळापूर्वीच कळलं की त्यांना आपल्या घरात आज कार्यक्रम आहे ही गोष्ट कळली. तर ही गोष्ट त्यांना कशी काय कळली कुणास ठाऊक. आता इथे सगळेजण कावरे बोरे पाहू लागतात की मी नाही सांगितलं. आणि पूजाकडे बघतच आपली ह्या बाळजाबाई म्हणू लागतात की मला तरी वाटते कोणीतरी जाणून बुजून आमदार साहेबांना ही गोष्ट कळवली आणि त्यांची जी चीड होती, जी पूर्व आपण कडनं आपण काही काम करण्यासाठी त्यांच्यावरती थोडं वेठीला धरलेलं, तर त्याचा बदला घ्यायचं त्यांनी ठरवलेलं असू शकतं, असा जो अंदाज इथे आपण पाहतोय बाळजाबाई वर्तवत आहेत. त्याच्यावरती मात्र पूजा संतापते आणि पूजा इथे तू का चिडते बाळजाबाई म्हणू लागतात. तर ती म्हणू लागते की तुम्ही माझ्याकडे पाहूनच बोलताय की आमदार साहेबांना ही बातमी कोणी पोचवली, तर मी कशाला ह्या बातम्या कुणाला पोचवू. बाळजाबाई म्हणते अहो मी तुमचं कुठे नाव घेतलं, आणि मी तुमचं नाव घेतलं असतं तर मग आपण पुढे बोललो असतं ना. तर आता इथे आपण पाहू शकतो की बाळजाबाई तिला समजावू लागतात की मी तुमचं नाव घेतलेलं नाही, तुम्ही बळजबरी स्वतःवरती ते ओढवून घेऊ नका. तर आता इथे हेही पाहायला मिळेल की सगळ्यांसमोर इथे बाळजाबाईशी वाद घालताना एकदम मी किती सज्जन आहे, मी काही केलेलं नाही, हे सगळं काही स्पष्टपणे ही पूजा बोलताना पाहायला मिळते. खरं तर चोराच्या मनात चांदण्या असं म्हणायला काही हरकत नाही. हे सगळं तर तिनेच केलं आहे आणि तिला ते लागलं, झोंबलं बरं का. तिचं नाव घेतलंही नाही तरी पण तिला टचलं ते. आता इथे आपण पाहू शकतो की बाळजाबाई दुष्यंतला थेटच सांगतात काही होऊ द्या, आता जायचं मीटिंगमधून बायकोला हाताला धरून घरी घेऊन यायचं, माझा आदेशच समज हा, असं म्हटल्यावर आपला कृष्णा निघालेला आहे. तर आपण इकडे पाहू शकतो की सगळ्यांना आता 2 वाजले, मीटिंग संपवतो असं म्हणत आमदार साहेब मीटिंग संपवतात. दिलगिरी पण व्यक्त करतात की आयुष्यात पहिल्यांदाच एवढा उशीर झाला मीटिंगला. तर आता इथे बिलेटेड तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा हा तुम्हाला, असं जाणून बुजून आपल्या कृष्णाला हे आमदार साहेब बोलतात. वेळ तर निघून गेली, सॉरी बरं का, माझ्यामुळे तुमचं नुकसान वगैरे झालं असेल तर, पण आपण कसं जनतेचे सेवक आधी जनतेची सेवा मग घराची, आणि तुम्हाला खूप शुभेच्छा असं म्हणत तो हात मिळवण्यासाठी हात पुढे करतो. तर आमदार साहेबांना इथे आपली कृष्ण हात मिळवत नाही, तर थेट त्यांना हात जोडून खूप धन्यवाद असं म्हणते आणि तिथून बाहेर पडते.
तिला खरं तर माहिती हे जाणून बुजून घडवून आणलेलं आमदार साहेबांचं प्रकरण असू शकतं, पण ती गोष्ट आता ती बोलून दाखवत नाही. हे खरं तर आमदार साहेबांनी मुद्दामच केले. तर आपल्याला पुढे पाहायला मिळतं रात्रीचे 2 वाजले, घरी कसं जावं. आता तर आपल्याला घ्यायला कोणी आलेलं नाही आहे, ही पण तिला एक पडलेली चिंता. कॉल करू का दुष्यंतला असं म्हणत फोन बघतच असते, तर कारभारी येईन असं म्हणत आपले दुष्यंत आलेले असतात. दुष्यंत आपल्या बायकोला घेण्यासाठी आलेले असतात. गाडी एकदम भारी सजवलेली असते. गाडीला पाहून तरी आपली सरपंचबाई म्हणते, अहो हे काय केलं आहे? तर तो म्हणतो, अगं आपल्या लग्नाचा वाढदिवस, अख्खं घर बाळजाबाईने असं डेकोरेट करून ठेवलं आहे, गाडीचं काय पाहताय तुम्ही? पण आपल्यामुळे खरं तर सगळ्यांचा हिरमोड झाला. आपला आजचा दिवस आपण सेलिब्रेट करायला हवा होता, पण तो तर झालाच नाही. ह्या असल्या सगळ्या गोष्टी ती बोलून दाखवते. तर आपण समाजाचे सेवक असल्यामुळे आपल्याकडनं ह्या गोष्टी घडणारच. ठीक आहे, तू खूप छान काम करते सरपंच म्हणून टेन्शन घेऊ नको असं म्हणत आपला दुष्यंत तिला उभारी देतो आणि मग घरी घेऊन येतो. घरी आल्यानंतर तिला वाईट वाटतं की सगळे झोपी गेले असतील ना, बाळजाबाईंनी तर दिवसभर किती तयारी केली होती माझ्यासाठी. ह्या गोष्टीची खंत पण तिला वाटू लागत असते. आणि बघा काय झालं, त्याच वेळेला सरप्राईज असं म्हणत आपल्या बाळजाबाईने सगळ्यांसमोर इथे लाईट लावलेले असतात आणि सगळेजण तिथे तिच्यासमोर तिला शुभेच्छा द्यायला उभे असतात. तिला इतकं भारी सरप्राईज वाटतं ना, रात्रीचे 2-2:30 वाजेला दिलेलं सरप्राईज बरं का हे. तर आता सगळेजण तिला म्हणू लागतात की जरी तुला उशीर झाला पण सेलिब्रेशन काही थांबणार नाही. खरं तर कालचा दिवस संपला असू शकतो, पण माझ्या दृष्टीने आढळराव म्हणतात की 1 हप्ता तरी सेलिब्रेशन लग्नाच्या वाढदिवसाचं व्हायलाच हवं, हो की नाही. तर इथे दुष्यंत म्हणतो, काहीही काय बाबा. तर ते सगळेजण हसू लागतात. आता उशीर जरी झालेला असला तरी मैनावती म्हणते की पहिले केक कापा, मला जेवायचे, खूप भूक लागली. तर इथे मैनावतीला आपल्या बाळजाबाई रागवते, काय भूक भूक करते ग. तर इथे कृष्ण म्हणते, एवढा वेळ कशाला तुम्ही सगळेजण उपाशी राहिलात, जेवण करून घ्यायला पाहिजे होतं. आणि बाबांना पण ते रागावं लागतं की बाबा तुमच्या गोळ्या औषधांची वेळ, गोळ्या औषधं सगळं पण महत्त्वाचं आहे ना, तुम्ही का नाही जेवले बरं, आधी जेवायला हवं होतं. तर आता इथे ते सगळेजण हसू लागतात. इथे आपल्या आढळराव आपल्या मुलीवर चिडतात, तू ना डॉक्टर नाही सरपंच आहे, मला 1 दिवस उशीर झाल्याने मी काय मरणार नाही, मला तुझ्यासाठी थांबायचं होतं, मी तुझ्यासाठी थांबलो. आता आपण पटकन केक कापून जेवायचं का. तरी ते लगेचच ती म्हणते, हो उशीर नको व्हायला. इथे कृष्णा खरं तर कौतुक करते बाळजाबाईंचं की किती छान सगळं केलं आहे तुम्ही, मी खरंच भारावून गेले आज, माझं एवढं कौतुक तुम्ही सगळेजण करतायत ह्या गोष्टीमुळं. आता आढळराव म्हटले लेकीला म्हणू लागतात की बाळा आता उशीर नको, घे बरं केक कापून. मग सगळे सेलिब्रेशनसाठी केक कापायला जातात. 2 जण केक कापतात, सगळेजण टाळ्या वाजून त्यांना खूप शुभेच्छा देतात. आता इथे ना दुष्यंत सगळ्यांना केक भरवू लागतो आणि इथे वाट पाहत असते आपली बाळजाबाई, आपल्याला एकदा आपल्याला काही केक भरवे ना. तर ही गोष्ट आपल्या कृष्णाच्या लक्षात येते. कृष्णा केक घेते आणि आपल्या सासूबाईंना तो केक छान प्रकारे भरवते. खरंच डोळ्यात टचकन पाणी येतं बाळजाबाईच्या आणि आपल्या पण येतं त्यावेळेला पाहून बरं का. खूप इमोशनल सीन आहे हा एका सुनेचा आणि सासवाचा. आणि हे जी बॉन्डिंग आहे ना, असं प्रत्येक घरामध्ये राहायला हवं. आपल्याला हवं असं नातं वाटावं, असं त्यातून प्रेम निर्माण करायचं आपण. चला, तर आपण इकडे पाहतोय सगळेजण एकमेकांना केक वगैरे भरवतात आणि आता जेवायला जायची लगबग सुरू करतात. तर दुष्यंत सगळ्यांना थांबवतो, थांबा मी एक सरप्राईज आणले, तेवढं मला देऊ द्या. तर आता ते सरप्राईज काय म्हणून सगळेजण पाहू लागतात. तर इथे दुष्यंत कृष्णाच्या हातावरती डोळे बंद करून तिच्या हातावर मग एक वस्तू ठेवतो, मग बघायला सांगतो. ती डोळे उघडून पाहते तर सोन्याचा नेकलेस, कशासाठी हो असं ती म्हणू लागते. तर त्याने दिलेलं इतकं प्रेमाने गिफ्ट आहे. तर आता आपण इकडे पाहतोय दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आणखी एक गिफ्ट मिळाले आपल्या या सुनबाईंना. तर गिफ्टमध्ये आपल्या बाळजाबाईंनी एक सुंदरसं ओव्हन दिले. आता हिला ओव्हन चालवतं येते की नाही हे तर माहिती हवं की नाही. पण आता ह्या एवढ्या मोठ्या गिफ्टला लगेच भारावून पण ती जाते, भारावून जाते, हुरळून जाते आणि मी लगेच काहीतरी बनवते ह्या हेतूने ती माहिती काढते आणि त्याच्यामध्ये पनीरची भाजी बनवायला पण ठेवते. ह्याच गोष्टीचा फायदा घेत त्या ओव्हनमध्ये ब्लास्ट कसा होईल हे आपल्या पूजाने बरोबर काम केलेलं असतं आणि त्या ओव्हनमध्ये ब्लास्ट होतो. दुष्यंत येतो, हिला विचारू लागतो कृष्णाला, तू ह्याच्यामध्ये काय बनवलं. कृष्ण सांगते, अहो पनीर तर बनवायला ठेवलं, सगळी व्यवस्थित माहिती घेऊनच तर केलं होतं. झाली दुसरी चूक झाली तुझ्या हातून, आता कोणाच तरी जीव जाणार अशी बोंब ठोकलेली आहे मैनावतीने. अरे हिला कोणीतरी थांबवत जा रे मध्ये. ही मात्र इतकी ओव्हर ॲक्टिंग करते ना
ना असं कुणालाही घाबरतही नाही. तर आता इथे आपली भाजाबाई फार चिडते मैनावतीवरती की दरवेळेला तुझं काय असतं का मध्येच ओरडून उठायचं, गप्प राहा की, याने काय कोणाचं जीव जाणार आहे का. तर आता पूजा म्हणते ओ याने जीव जातो म्हणून तर म्हणते जीव जाऊ शकतो. ही बाई आपल्याला कोणाला तरी एक दिवस घालेल बरं का. 1 महिन्याच्या 5 दिवससुद्धा उलटू देईना, 5 दिवसात 5 चुका करून 6व्या दिवशी कुणाला मारते की काय अशी भीती वाटायला लागली. असं ज्यावेळेला पूजा बोलते त्यावेळेला मात्र दुष्यंतचा संताप होतो. मात्र आता इथे ठरल्याप्रमाणे दुसरी रेष मारण्याची वेळ झाली आहे असं म्हणून खडू घेऊन लगेच भिंतीवर 1 2 दुसरी रेष मारून चुकीची मोकळी झाली. आता 3च रेषा बाकी आहे, तुझ्या हातात आमचा जीव आहे बरं का कृष्णा असं म्हणत पूजा तिच्यासमोर हात जोडते आणि आमचा जीव वाचव असं म्हणत तिला विनंती करते. ह्या गोष्टीने फार दुखावली जाते पुन्हा एकदा आपली कृष्णा. आता कृष्णा खरं तर ह्या सगळ्या गोष्टीचा शोध लावेल का दुष्यंत लावेल, तुम्ही मला सांगा बरं. ही गोष्ट आता कोण सगळ्यात पहिले शोधून काढेल. आणि बरोबर जर कृष्णाच्या हाती पुरावा लागला ना पूजाने हे जर केलं आहे तर पूजाची मात्र काही खेर नाही. आणि ठरल्याप्रमाणे बघा आपली कृष्णा नक्की शोधून काढेल. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.